हॅलो. हा बोला की. कुठून बोलताय ताई? दौंडवरून. दौंड कुठे आलं हे? पुण्याजवळच आहे. पुणेजवळ. ओके. आणि हा लग्नाचं आहे कोण? मुलगा आहे. मुलगा आहे. ओके. 1900 किती मधला आहे तो? 91 मधला. 91. ओके. आणि काय शिक्षण झालंय? ग्रॅज्युएशन झालंय, डिप्लोमा झालाय. हां, बरं. आणि आता करतो का? आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास पण करतोय. हां आणि आमच्याकडे इर्टिका आहे ना, इर्टिकाचे म्हणजे भाडे जर आलं तर मारतो. हां, कळलं. तुमची स्वतःची इर्टिका गाडी आहे? हो, आमची स्वतःची. बरं. आणि आता स्पर्धा परीक्षा कुठली दिली आहे? आता 4-5 पेपर पण दिलेत, अजून आहेत 4-5 पेपर. बरं. ठीक आहे. आणि बरं, आम्ही कुठल्या जातीमध्ये आधी? आम्ही चांभार जाते ते. चर्मकार. ओके. आणि 1900 किती म्हटलं ते? 91 मधला आहे ना. 1991 मधला चर्मकार. ओके. आणि ठीक आहे. आता इन्कम किती होतं महिन्याचं? इन्कम तरी 25-30 पर्यंत जाते. होय ना. ठीक आहे. दौंडमध्ये राहता ना? हो, दौंडमध्ये राहतो. दौंड हे पुण्यामध्ये आलं? हो, पण आम्ही गाव आमचं मिरज आहे. मिरज, सांगली मिरज. मिरज. तिथं आमचं घर, शेती सगळं आहे. पण सर्व्हिस साठी इकडे आलोय आम्ही दौंडमध्ये. होय का? तुम्ही म्हणजे कशामध्ये होता? आमचे मिस्टर रेल्वेत होते ना. अरे वा. हां, ठीक आहे. सगळं चांगलं आहे. इथं 2 मजली घर आहे. हो. आणि घरात किती जण राहता? आम्ही 4घीच आहे. 2 मुलं ना आम्ही 2. 2 मुलं म्हणजे एक मुलगी आहे का? मुलगा ना, मुलगाच आहे दुसरा, पण तो बी लग्नात आलाय. दुसरा पण मुलगा. तो किती मधला? 1900? तो 94 94 मधला, म्हणजे याच्याविषयी लहान आहे. ओके. आणि तो काय करतो? तो ग्रॅज्युएशन आपले हे झाले, त्याचा पण डिप्लोमा झालाय, इलेक्ट्रिक डिप्लोमा झालाय. आणि तो शेअर मार्केटिंगच करतोय. बरं. आणि त्याचं इन्कम किती आहे? त्याचं तर इन्कम जास्त आहे, पण तो सांगत नाही जास्त करून. ठीक आहे. हां, शेअरला. ओके. बरं. आणि शेअरला शेअरिंग करत नाही? बरं. ठीक आहे. मार्केटिंगच करतोय. ठीक आहे. नोकरी करायचीच नाही म्हणतोय तो, मला शेअर मार्केटिंगच करायचं. बरं. आणि ठीक आहे, चालेल. आणि ओके. तुम्हाला मुलगी पाहिजे ती कशी पाहिजे आणि कुठली पाहिजे? मुलगी बघा सुंदर पाहिजे आणि गरीब घराण्यातली असली तरी चालेल, पण भांडुकर स्वभावातली नको. कारण आमच्या मुलाचं हे लग्न झालं की नाही, लॉकडाऊन मध्ये झालं. आणि ते मुलाचं वय वाढायला लागले म्हणून म्हणलं करून टाकावं मुलगी. गरीब घराण्यातली कुरडवाडीची केली होती. इतकी थर्ड क्लास पोरगी होती ना, अक्षरशः लग्न झाल्यापासून तिने आम्हाला 15 दिवस म्हणजे हार्टीचाच बट्टा लागलाय मुलाला. बरं. मग लगेच आम्ही त्याचं नाही, म्हणजे कोणाचं बोलतंय हे? मोठ्या मुलाचं? मोठ्या मुलाचं म्हणते. त्याचं लग्न झालं होतं? हो, झालं होतं. 1991 मधला आहे, त्याचं लग्न झालं होतं? हो, झालं होतं. आणि घटस्फोट घेतला? हो, घेतला लगे. म्हणजे पोरगी 5 दिवस सुद्धा नांदली नाही, इतकी बेकार. होय का? लगेच सोडल्यावर, कारण निर्णय घ्यावा लागला, इतकं बेकार पोरगी होती. बापरे. ठीक आहे. आणि मानसिक त्रास खूप झाला आम्हाला त्यावेळेला. 2-4 वर्ष असंच गेले याच्यामध्ये. हो. आता हे बघा, लग्न झालं ते शॉर्टकट करा, पण चौकशी मात्र नीट करा. कारण तुम्हाला मुली स्वतःहून भरपूर चालून येणार. खूप मुली फोन करणार तुम्हाला. कारण काय, आपण प्रत्येकाच्या हातात पोचणार आहोत. कारण मला हे बघा, मी चर्मकार समाजाची विवाह स्थळ असं टाकणार मी, जेणेकरून कसं लोक जेव्हा सर्च करणार ना, तेव्हा तुम्ही दिसणार आणि मग काय होणार, तुम्हाला फॉलो करणार लोक, आणि तुम्हाला फॉलो करून मग कॉल करणार तुम्हाला. कळलं ना? त्याच्यामुळे कसं तुम्हाला भरपूर कॉल येणार. फक्त ते कॉल आपण लगेच होकार नाही द्यायचं. आपण आधी नीट बघायचं, चौकशी करा. त्या चौकशी करायला खर्च करा. तिथे खर्च करा, पण लग्नाला खर्च कमी केला ते चालेल. कळलं? कारण आपल्याला आयुष्य महत्वाचं आहे, जीवन महत्वाचं आहे. नाही तर तुम्ही कसं पटकन अचानक निर्णय घेतला तर ती पहिली भेटली तशी दुसरी भेटेल. कळलं ना? त्याच्यामुळे ते करू नका. कारण माझं नाव पण मार्केटमध्ये आहे, ते पण म्हणजे घालवायचं नाही मला, त्याच्यामुळे मी ते सांगतो. तर ते करा. आणि ही जाहिरात पण तशीच राहू देत. जर म्हणजे हे झालं ना तर तशीच राहू देत. कशाला? कारण दुसऱ्या मुलाचं पण होऊन जाईल. असं काय नाही. मुली मात्र सुंदर गरीब घराण्यातली असली तर चालेल, पण स्वभावाने एकदम चांगली पाहिजे अशी. बरोबर ना? घराणं आहे ना तुमचं? कारण तुमचं बंगला पण आहे, वडील पण रेल्वेमध्ये होते, वेल सेटल पार्टी आहे तुम्ही.
सगळं कळतंय मला. आता 2 वर्ष झालं. हो हो हो. पण मस्त आहे, चांगलं खाऊन पण एकदम सुखी आहे आम्ही. बरोबर बरोबर. आणि इर्टिगा गाडी आहे म्हटलं गाडीचीच किंमत कळते ना. 20-25 लाखाची गाडी आहे ती असं. तर ते त्याच्यामुळे कसं ठीक आहे. हा मी जास्तीत जास्त पोहोचवतो लोकांपर्यंत. आणि तुम्हाला छान मुलगी भेटेल, काही टेन्शन घेऊ नका, घाई मारू नका अजिबात. हा जरी मुली आल्या तरी घाई मारू नका, चौकशी करा व्यवस्थित. त्या मुलीचा पत्ता आधी बघा, चेक करा खरं आहे का कुठे आहे. कारण आम्हाला की नाही सांगू का, सांगा. सांगली जिल्हा, सातारा जिल्हा असं नगर इकडची सगळी भेटलीच काय, पण सोलापूर जिल्ह्यातली एवढी नको. का अनुभव आलाय म्हणून? अनुभव म्हणजे सोलापूर जिल्ह्याचीच होती ना मुलगी. असं काय नाही, सोलापूर काय एवढंच नाही आहे, सोलापूर खूप मोठं आहे. आणि सोलापूरचे असे सगळेच वाईट नाही. नाही नाही असं काही नाही, घाबरू नका. फक्त एवढंच आहे बघा, मी काय म्हणतो नीट लक्ष देऊ नका. मी सगळ्यांना पण सांगतोय माझ्या व्हिडिओतून की हे बघा, जर एखादी मुलगी आली, म्हणजे मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, तर त्या स्थळाची नीट चौकशी करा, त्यांचा पत्ता खरा आहे का बघा. कारण भाड्याने पण राहतात लोक, कळलं ना. हा, मग ते धंदे चुकीचे असू शकतात, ते नक्कीच चेक करा. कारण कसं सांगतील आमचं असं आहे तसं आहे सांगतील आणि मग ते फसून निघून जातील. तर तसले धंदे ते मग खूप चुकीचं होतं मग ते असं, कळलं ना. तर ते करू नका. दुसरं म्हणजे कॅरेक्टर बघा, थोडा वेळ लागेल, सावकाश लग्न करा, घाई अजिबात मारू नका. वय वाढतंय म्हणून आपण घाई मारू नका. हा, लग्न एकदाच करा व्यवस्थित. आता असं बघा, 5 दिवस झाले, 5 दिवस म्हणजे फुकट बट्टा लागला. हा, 5 दिवस कशाला बट्टा लावून घेतला तुम्ही? मग तुम्ही घाई मारलं म्हणून झालं ते. आणि पैसा किती गेला आपला, फुकट. मानसिक पैसे जाऊ दे, मानसिक त्रास झाला ना. सगळं फुकट गेलं सगळं. ते करू नका. नाव महत्वाचं असतं, नाव बदनाम करू नका. ठीक आहे, चालेल, होणार, काय टेन्शन घेऊ नका.